टेक्नो इज हिअर. मी एव्हिडन्स चेक करतो आणि ताबडतोब पोलिसांकडे पाठवतो. सर, हे एव्हिडन्सेस सुखरूपपणे कोर्टात पोहोचवणं आता फक्त तुमच्या हातात आहे. टीम तारणी वन ऑफ द बेस्ट टीम आहे आपल्या डिपार्टमेंटची. तुम्ही एवढ्या लवकर नुसते एव्हिडन्स मिळवले नाहीत तर माझ्यापर्यंत पोहोचवले सुद्धा. व्हेरी गुड जॉब. येस सर, मी खरंच खूप नशिबान आहे, कारण मला ही अशी टीम मिळाली आहे. मी एव्हिडन्स चेक करतो आणि तुला लगेच कॉल करतो. येस सर. जय हिंद. गुड जॉब टेक्नो. थँक्यू सर. तारणीने जे ब्लड सॅम्पल क्राईम सीनवरनं कलेक्ट केले त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट अजून आलेला नाही आहे. ते वेळेत जर आपल्या हातामध्ये पोचले नाहीत तर हा एकच सबस्टॅन्शियल एव्हिडन्स आपल्या हातामध्ये राहतो. येस सर. तू हे पेनड्राईव्ह घ्या ना. ठीक आहे. सॉरी सर, चुकून दुसराच पेनड्राईव्ह आलाय वाटतं. सॉरी सर, मी लगेच दुसरा पेनड्राईव्ह आणतो. गो फास्ट. येस सर. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दयानंद खांडेकर यांच्यावर लागलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. सगळे पुरावे त्यांच्या विरोधात आहेत. काही बोलतात हे मीडियावाले. त्यांना कलम 103 नुसार 10 वर्षांचा कारावास अथवा जन्मठेपेची शिक्षा होण्याची जास्त शक्यता आहे. व्हॉट? गेले काही दिवस खांडेकर कुटुंब बहुचर्चित आहे आणि यावेळेस तर त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्तीने खून केलेला आहे. भाऊजींची काळजी घे रे, त्यांना काय व्हायला नको. मम्मा अगं तू अशी रडतेस का? तारिणी पाणी आण ग जरा. मम्मा अगं तू रडून काय होणार आहे? जरा शांत हो तू. काम डाऊन. या न्यूजवाल्यांनी दया पप्पांना मर्डर डिक्लेअर केलंय. मग दुसरं काय म्हणतात? मर्डर करणाऱ्याला काय म्हणतात? मर्डररच ना. की बेलसऱ्यांकडे काय वेगळं म्हणतात? काय वाट लागली आहे बघितलीस ना तू? आपण भिकेला लागलो, गेलो, संपलो, खांडेकर संपले. बघ काय ग, सकाळी झाली ना एकदा पूजा करून, आता परत? त्यांच्या नातीने दुसरा काय पर्याय ठेवलाय का शिल्लक? गबगा. तारिणीने दिवे लावलेत, आता देवच वाचवू शकतोय तिला. तिने पाठवले सासऱ्यांना तुरुंगात आणि आजी बसली इकडे देवी समोर काहीतरी चमत्कार घडावा अशी प्रार्थना करत. पण काही मुलींना पांढऱ्या पायाच्याच असतं. ज्या घरात जन्म घेतात ना त्या घराचं वाटोळं करतात. बस रेखा, खूप बोललीस. हो, पण काही चुकीचं बोलले नाहीये मी. तारिणीने या घरात जन्म घेतला आणि बेलसरेंचं वाटोळं केलं. आता खांडेकरांकडे गेलीये लग्न होऊन. तिथे काही ना काही चालूच आहे. हो का? मग निशी आणि तारिणी थोड्याफार फरकानेच खांडेकरांच्या घरात गेल्या ना. पांढऱ्या पायाचं कोण? सासूबाई, उगाच निशीबद्दल काही बोलू नका. का? निशीबद्दल काही बोललं की लगेच फोमलं तुला? आणि तारिणीच्या आई जिवंत नाही म्हणून काही बोलशील का तिला? अगं, आपल्या घरात मुलगी जन्माला आली ना, ती लक्ष्मी जन्माला आली असं म्हणतो ना आपण. ती मुलगी मोठी होऊन लग्न करून दुसऱ्याच्या घरात जाईपर्यंत आपण तिच्यावर संस्कार करतो चांगले. आणि तारिणीच्या आईने तिच्यावर जे संस्कार केलेत ना त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हे बघ रेखा, तारिणीचा हेतू दयानंद रावांना तुरुंगात पोचवायचा नसून त्यांना खोट्या आरोपातून बाहेर काढण्याचा होता. पण हे समजायला स्वच्छ मन पाहिजे ना. सतत दुसऱ्याचा वाईटच विचार करणाऱ्या लोकांना कुठून कळणार या गोष्टी? तारिणी खरी आहे आणि तीच खांडेकर कुटुंबाला या संकटातून बाहेर काढते की नाही बघ. हे तू काय माझ्या तोंडाकडे बघत उभी आहेस ग? अभ्यास नाहीये तुला का? तुला पण त्या तारिणी सारख्या दीड दमडीच्या आश्रमात काम करायचंय काय? जा अभ्यासाला बस. मी बोलले की माझं तोंड दिसतं, पण नाती काय कर्तृत्व गाजवतायत हे दिसत नाही यांना. रेखा, सुमी जाऊ दे, तू नको लक्ष देऊ. तू गोळ्या घेतल्यास का? घेतल्या. व्हेरी गुड. क्षमा, असं खूप डोकं दुखतंय ग.
आलं घालून थोडासा चहा करतेस? किती आहे दुसराच आहे बाई, नको एवढ्या चौकशा करू. शेवटचा आहे आता जातेस का? हॅलो केदार, अरे न्यूजवर बाबांबद्दल काय दाखवतायत? अशाने त्यांच्या इमेजवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. उद्या ज्यावेळेस बाबा बाहेर येतील त्यावेळेस त्यांना या सगळ्या गोष्टींचा किती त्रास होईल कळतंय का तुला? एकतर आपल्याकडे ना कुठल्याही बातमीचा पाठपुरावा न करता समोरच्या माणसाला गुन्हेगार ठरवून टाकतात लोक. आपल्याला त्यांची इमेज सांभाळायला हवी, नाहीतर उद्या ते निर्दोष सिद्ध झाले ना तरी खांडेकरांना या सगळ्या गोष्टींचा पुढे खूप त्रास होऊ शकतो. पण त्यासाठी कोर्टात पुरावे सादर करावे लागतील. एवढा वेळ का लागतोय? कुठे आहेत ते? हो, आपली टीम त्याच्यावर काम करते, पोचतीलच ते. त्याचा वापर करून MNN वर आपण आपली बाजू मांडू शकतो. म्हणजे दयानंद खांडेकरांची बाजू मांडू शकतो. नाहीतर सगळं आपल्यावरच उलटेल. केदार, आपण सगळे एकच टीम आहोत. हां, लवकरात लवकर कोर्टात पुरावे पोहोचायला हवेत बॉस. पोचतील. कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकलाय. विचार विनिमय करण्यासाठी आणि योग्य निकाल देण्यासाठी कोर्ट अर्धा तास स्थगित करण्यात येत आहे. अर्ध्या तासाने पुन्हा यावर शेवटचा युक्तिवाद करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर कोर्ट आपला निर्णय सांगेल. ॲडव्होकेट शिखंडे, हे काय चाललंय? मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की आपली केस वीक आहे. मी तुम्हाला बेटर ऑप्शन पण देत होतो, पण तुम्हाला ते मान्यच नव्हते. एनिवेज, आता जे कन्फ्युजन क्रिएट झालंय ना, त्याच्यामुळे आपल्याला अर्धा तास एक्स्ट्रा मिळेल. त्याचा आपण फायदा करून घेऊया. प्लीज कीप इन युअर माइंड, आपल्या हातात बिलकुल पुरावे नाही आहेत. अहो, पण पुरावे शोधणं, त्यांना ह्या सगळ्यातनं बाहेर काढणं हे तुमचं काम आहे ना ॲडव्होकेट. मॅडम, मी माझे प्रयत्न करतोच आहे, पण आय एम सॉरी, मी कशाचंही प्रॉमिस करू शकणार नाही. केदार, केस खूप सेन्सिटिव्ह पोझिशनला आहे. आपल्याला अपडेट द्यावं लागेल, याचं ट्रॅक्शन नाही मिळणार. त्यात आपण जर आपल्याच केसबद्दल अपडेट दिला नाही तर लोक फेक न्यूजवर विश्वास ठेवून मोकळे होतील. संपूर्ण महाराष्ट्रासमोर आपण वीक दिसू. घरातली केस दाखवलीच नाही. MNN स्वतःच्या घरातल्या माणसांच्या चुकांवर पांघरून घालतात असं म्हणून नावं ठेवतील आपल्याला. काही बोलतात हे चॅनलवाले. काकू काकू तू शांत हो ना जरा. शांत, ते ऐकू येत नाहीये नीट. आधी नीट ऐकूया. हा, घाबरू नकोस तू. शांत शांत. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार दयानंद खांडेकर केसमध्ये एकही पुरावा त्यांच्या बाजूने दिसत नाहीये. पण तरीही त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी हा गुन्हा केलेला नाहीये. तुम्हाला काय वाटतंय? दयानंद खांडेकरांनी हा खून केला आहे की नाही? कोर्टाचा निकाल थोड्या वेळात कळेलच. पण काय आहे महाराष्ट्राचा निकाल? खाली दिलेल्या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुमची मतं कळवा. काय आता निकाल लागलाय ऑलरेडी, तरी निकाल बघायचाच आहे यांना. बघूया ना, सगळेच बघूया.